नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे ना आपल्या घरी आलेत मासे, तर आपल्याला घ्यायचे आहेत मासे आज। तर चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला। ते काका मावशी आहेत ना, फार रोज येतात मासे घेऊन। तर बघा मित्रांनो, हे बघा केवढा मोठा मासा आहे हा। माशाचं नाव आहे ना निरगिल मासा आहे मित्रांनो। तर आपल्याला मासा आहे ना कापून घ्यायचे, कारण का मासा आहे ना 4 किलोचा मासा आहे, 4-5 किलोचा मासा असेल। तर एवढा नाही घ्यायचा आपल्याला सगळा, तर आपल्याला कापून 2 किलो मासा घ्यायचे फक्त। तर मग असं आहे ना, हा चवीला पण मित्रांनो एकदम मस्त असतो, आणि या माशाला जास्त काटे नसतात, त्याच्यामुळं मग हा मासा आपल्याला घ्यायचे। आणि बाकीचे मासे आहेत ना, ते मासे जरा काट्याचे मासे आहेत ना, त्याच्यामुळं मग हा मासा म्हटलं कापून देतं का, तर ते बोललं देतो म्हणले। मग हा मासा घ्यायचा आपल्याला 2 किलो। तर मावशी लागल्यात कटिंग करायला। तर बघा मित्रांनो, कोयता कसा असतो बघा कटिंगचा, आणि ते सगळं साहित्य ते ना सोबत घेऊन फिरतात। कारण का मोठा मासा असला ना का कोयता, तो पिळा, कटिंग करायचं ते सोबतच घेऊन फिरतात। मग ज्याला पाहिजे तसा कटिंग करून देतात मासा, कारण का सगळा तर माणूस घेऊ शकत नाही 4-5 किलोचा ना। मग 1 किलो याला, किंवा एखाद्याला 2 किलो, एखाद्याला अर्धा किलो, तर त्याप्रमाणे मासा कट करून देतात मित्रांनो। आणि ह्या मावशीकडं आणि काकाकडं रोज मासे असतात मित्रांनो, कंटिन्यू। यांच्याकडे ना एकदम फ्रेश माल भेटतो, हे बघा। तर तो मासा जिवंतच होता मित्रांनो। आणि हे बघा, हे बाकीचे मासे 2 कोळासे आहेत वरती, आणि एक शिलंग मासा आहे, म्हणजे शिलंग आहेत त्याच्यामध्ये 4-5। तर हे असे मासे आहेत मित्रांनो, आणि एकदम फ्रेश सकाळचा माल आहे। आणि या आपल्या इथे ना 8 वाजता आलेत, आता आहे ना सकाळचे 8 वाजलेत। आणि बघा आता आहे ना हा वजन काटा जुन्या पद्धतीचा आपला। तर त्यांच्याकडे एक थोडं माप कमी आहे ना, अर्धा किलोचं। जर ते माशाचं माप बरोबर करतात आणि त्याप्रमाणे ते देतात मित्रांनो। तर मावशी लागल्यात कटिंग करायला इकडं। तर बघा मित्रांनो, वजनामध्ये मासा पण टाकला, पण थोडा कमी पडतो आहे, म्हणून आहे ना ते आता जे वरचे खवलं काढतात ना, जेवढा मासा पाहिजे आहे ना तेवढंच खवलं काढून घेतात। कारण का काय होतं की सगळे खवलं काढून टाकले ना का मासा नरम पडून जातो आहे, आणि लोकांना वाटतं आहे काय जास्त दिवसाचा मासा आहे म्हणून, नाही का। तर तसं काय आपल्या इकडं आपल्या याचा माल नाही, बर्फाचा एकदम ताजे मासे सकाळी जाळं काढायचं आणि लगेच विकायला आणायचं। एकदम फ्रेशच मासा भेटतो ह्याच्याकडं। आणि डिंबे धरण तुम्हाला तर माहीत असेल मित्रांनो किती मोठे। तर बघा मित्रांनो, वजन काटा बघा, आपल्या इकडं पुण्याला किंवा डिंबेपासून खाली एवढा काटा कोणच देणार नाही बघा। वजन काटा म्हणजे कसं एकदम जास्त नाही का, असं जास्त दिलं आहे मासा, कारण का माणुसकी लागते मित्रांनो। आपणही माणुसकी ठेवायला लागते, आणि मग ते पण आपल्याला त्याचप्रमाणे माणुसकी ठेवतात। तर आम्ही काय ह्यांच्याकडनंच मासे घेतो कंटिन्यू, तर दिसाआड म्हणलं तरी मासे येतात। तर हे बघा आता मित्रांनो, थोडं कालवण्यासाठी आणि बाकी फ्रायसाठी तसं कापून घ्यायचं। आणि इकडं बघा मागं पिल्लं लागलेली खायला भात रात्रीचा, आणि प्युअर गावठी कोंबडी मित्रांनो बरं का। तिची 7 पिल्लं आहेत, उन्हाळा असल्यामुळं बाकीची पिल्लं मेली। बघा मित्रांनो, आता आहे ना मासा कट बीट करून झाला, तर आता आपल्याला धुवून घ्यायचे एकदम मस्तपैकी। तर ताई लागली मासा धुवायला, आणि बाकीचे आपल्याला ठेवायचे फ्रायसाठी, आणि बाकी कालवण करायचे। तर चला मित्रांनो, आता कालवण टाकून घेऊ। हे बघा 2-3 पळ्या टाकलेत त्याला ताईने। तेल पण जास्त नाही टाकायला पाहिजे कालवणात, आपल्याला पण नाही तेल आवडत जास्त।
तर हे बघा मसाल्यासाठी तेल टाकून घेतलं आहे आणि मिक्सरवरच मसाला गेला आहे, कारण का वाटायला एवढा टाईम नाही, लग्नाची पण घाई, 2 लग्नाला जायचे, त्याच्यामुळं म्हणला गॅसवरच पटापट करून घेऊ. मसाला घेतला आहे टाकून. तर बाकीचे आपले आहेत ना हे घरगुती मसाले ॲड करू. तर हे बघा हा फिश मसाला आहे, त्याच्यानंतर ही धना पावडर, गरम मसाला आणि असंडे मसाला, थोडी हळद टाकून घेऊ. आणि ही घरची मिरची पावडर, घरी बनवलेली मिरची पावडर, थोडा झणझणीतच करायची. थोडं तिखट मिरची. तर मसाला चांगला भाजून घेऊ आता ह्याच्यामध्ये परतून पीस टाकून. तर हे बघा मसाला असा मस्त भाजून घेऊ जरा एकदम लालसर असा. हे बघा आता मीठ टाकायचे. तर हा मीठ वापरता का तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे बघा मोठा मीठ आहे आणि मोठ्या मिठाला एकदम भारी चव असते, कारण का हे मिठे ना एकदमच घेऊन ठेवतो आम्ही. पावसाळ्याशी असं घेतला ना का तो भरपूर दिवस जातो. त्याला व्यवस्थित गरम याच्यात ठेवायला लागतं, म्हणजे तो वितळत नाही, म्हणजे घरात चांगल्या कोरड्या ठिकाणी ठेवायला लागतं, त्याला पाणी लागून द्यायला नाही लागत. तर हा मसाला चांगला भाजून घेऊ आणि मसाल्याचा थोडा पाणी टाकून घेऊ, कारण का तेल पण जास्त टाकायचं नाही. आणि घेऊ आता मासे टाकून. मासे टाकून घेऊ जरा मस्तपैकी. मस्त मासं उलटं पालटं करून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये ना गरम पाणी केलेलं आहे, गरम पाणी. तर ते गरम पाणी तर टाकून घेऊ मित्रांनो. तर मित्रांनो मासे आहेत ना चांगले असे परतून घेऊ आणि मग गरम पाणी करून ठेवलं, त्याच्यात गरम पाणी टाकायचे आपल्याला. थोडंसं मसाल्याचं पाणी आहे ना ते टाकून घेतले आणि हे बघा हे गरम पाणी करून टाकले जरा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.